नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच्यात फक्त हॉरर स्टोरीज नसणार आहे, तर मिस्टिरियस गोष्टी पण असणार आहे. पण वेदांत, पहिली स्टोरी तू गॅस करू शकतोस कुठली आहे? आरे कॉलनी. नाही भाई, सगळ्या गोष्टी आरे कॉलनीमध्ये नाही घडत, काही काही बाहेरही घडतात. आणि मला खूपदा प्रश्न येतो की अरे काय आरे कॉलनी, मुंबई, ह्या त्याच गोष्टी का घेत असतो. तर भाई कसं आहे ना की मी लहानपणापासून इथेच राहिलो आहे, मुंबईत राहिलो आहे. तर माझे जेवढेही मित्र आणि मी जेवढ्या ऐकलेल्या गोष्टी आहेत ते एकतर मुंबईच्या आहेत, नाहीतर कोकणातल्या आहेत. तर तो इन्फ्लुएन्स जास्त आहेत. पण जर लोकांकडे त्यांच्या इकडच्या गोष्टी असतील तर तेही आपण घेत असतो. पण आरे कॉलनी हे जास्त आहेत कारण तिथेच आपण राहतो. पण आरे कॉलनीची गोष्ट नाही आहे. आजची जी पहिली स्टोरी आहे ही जुईनगरमधली आहे. तर हा जो पूर्ण अनुभव आहे ना, हा मला एका सबस्क्रायबरनी पाठवला आहे आणि हे त्यांच्या बिल्डिंगमध्ये घडलं होतं. तर ह्या गोष्टीची सुरुवात होते संध्यापासून. संध्या एक कॉलेजला जाणारी मुलगी होती. तिला खायला खूप आवडायचं, तिला खेळायला खूप आवडायचं. ती कबड्डी खेळायची आणि बऱ्यापैकी ही ॲक्टिव्ह मुलगी होती. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार, सगळ्यांशी एकदम चांगल्यापैकी राहणार आणि तशा सगळ्या गोष्टी. तर एक आयडियल स्टुडंट ही संध्या होती. आता संध्याचं कसं असायचं ना डेली रुटीन, तिचं सकाळी 7 ते 12 हे कॉलेज असायचं आणि मग त्यानंतर ती आईला मदत करायची, संध्याकाळी थोडं खेळायला जायची आणि तर तसाच काहीसा तिचा दिवस असायचा. तर झालं कसं होतं ना, की संध्या ज्या बिल्डिंगमध्ये राहायची ना, ते बिल्डिंग म्हणजे खूप जुनी बिल्डिंग होती आणि ते लोकं तिथे, मला वाटतं तिची फॅमिली तिथे गेल्या 15-20 वर्षापासून राहत होती. तर ती जी पूर्ण बिल्डिंग होती ना, ती नावासाठी बिल्डिंग होती, पण एकदम वातावरण एकदम चाळीसारखं होतं. म्हणजे प्रत्येकजण एक दुसऱ्याला मदत करायचं. म्हणजे ते एक मोठं कुटुंबच झालं होतं. एक सोबत सण साजरे करायचे, त्यांची पूजा असायची, तर एकदम जल्लोष वगैरे व्हायचा. म्हणजे पूर्ण ही सोसायटी एक फॅमिलीसारखीच होती. तर त्या लोकांना सगळे वर्षानुवर्ष ओळखायचे. तर एक दिवशी काय झालं ना, की संध्याचे जे नेबर्स होते, संध्या त्याच्या आईवडिलांबरोबर राहायची, एकटी मुलगी होती. तर त्यांचे जे नेबर्स होते ना, जे त्यांचे शेजारी होते, ते काही दिवस गावी जाणार होते, ठीक आहे. तर गावी जाणार होते, तर जसं मी बोललो की ह्यांचं रिलेशन खूप चांगलं होतं. त्यामुळे त्यांनी संध्याच्या आईला सांगितलं की आम्ही काही दिवस 5-6 दिवस गावी जाणार आहोत, तर तुम्ही फक्त एक काम कराल का, की आमच्या घरी जी झाडं आहेत त्यांना फक्त पाणी द्या आणि आमचा जो मासा आहे त्याला फक्त तुम्ही थोडे त्याचं काही जेवण टाका. तर सुरुवातीचे काही दिवस संध्याची आई रोज सकाळी जाऊन त्याला पाणी देत असते, ठीक आहे. तर एक दिवशी काय होतं ना, 3ऱ्या की 4थ्या दिवशी मला वाटतं, संध्याची मावशी खूप जास्त आजारी पडते. तर मावशीची काळजी घ्यायला ऑब्व्हियसली आईला तिथे जावं लागतं, वडाळ्याला त्यांना ॲडमिट केलेलं असतं. तर आई सकाळी सकाळी तिथे हॉस्पिटलमध्ये जाते. तर संध्याची आई संध्याला कॉल लावते की जशीच तू कॉलेजवरून येशील तर फक्त त्या शेजारच्या काकींकडे जाऊन त्या झाडांना फक्त पाणी द्यायचं आहे. तर ती बोलली ठीक आहे आई, मी देते, काय त्याच्यात प्रॉब्लेम काय. ती कॉलेजवरून येते, जेवण वगैरे करते आणि विसरून जाते. थोड्या वेळ तिच्या आईचा कॉल येतो की अरे संध्या, तू पाणी दिलंस का. त्या संध्याला आठवतं, संध्या पाणी द्यायला जाते. तर जेव्हा ती पाणी द्यायला जाते, पाणी वगैरे देऊन येते, थोडा वेळ तिथे बसते आणि घरी आल्यापासून ना संध्याकाळचं डोकं खूप जास्त जड होतं. संध्याचं डोकं खूप दुखायला लागतं. ती आईला सांगते, आई बोलते ठीक आहे, झोप वगैरे झाली नसेल, दिवसभर टी व्ही बघत असता तुम्ही, तर झोपा. तर आई तिला झोपायला सांगते. पण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तिचं डोकं खूप दुखायला लागतं आणि तिला तापासारखं वाटायला लागतं. ती आईला सांगते. आई बोलते ठीक आहे, आपण डॉक्टरकडेही ते लोकं जातात. डॉक्टरनाही फक्त ताप वाटतं, डॉक्टर औषधं वगैरे देतात, पण त्या औषधांनीही काहीच बरं नाही होत. म्हणजे ताप उतरतो, पण डोकेदुखी तिची कंटिन्युअस असतेच, की डोकं एकदम जडजड तिला वाटायला लागतं. मग काही दिवसांनी काय होतं ना, शेजारी येतात, ह्यांची ड्युटी बंद होते, पण संध्याची डोकेदुखी मात्र थांबत नाही. ती नेहमी डोका बांधून असायची, ते गोळ्या खायची, डॉक्टरकडे जायची, डॉक्टर गोळ्या द्यायच्या, तर तेच सुरू होतं तिचं. तर त्याच संध्याकाळी काय होतं ना, की संध्याचा एक लहानपणीचा मित्र असतो, तो येतो. म्हणजे त्याची आई त्याला घेऊन येते आणि असंच विचारपूस करायला, काय, कसं आहे, कसं चाललं आहे, हे सगळं असं. तर थोड्या वेळाने काय होतं ना, की संध्याची आई तिला बोलते, की एक काम कर, तू आहे ना ह्यांना सरबत बनवून आण. संध्या सरबत आणते, त्यांना देते. काकी तिची तारीफ करतात, खूप गुणाची लेक आहे, सगळं ऐकते तुमचं, ते होतं. आणि मग ते सरबत प्यायला लागतात. आणि जसेच ते सरबत पित असतात ना, काकींना जोरात ठसका लागतो. त्यांना असं जाणवतं की त्यांच्या घशात काहीतरी अडकलं आहे. आणि ते जेव्हा बघतात, त्यांना एक गोष्ट आढळते, ती म्हणजे त्यांच्या सरबतमध्ये आहे ना, तिने असे खिळे टाकलेत. म्हणजे असे स्टेपलरची पेन असतात, ह्या गोष्टी असतात, त्याचे तिने टाकलेत जंग लागलेले. ते त्यांचं मुलाचं सरबत जसं चक्र, त्यातही तिने स्टेपलरचे पिना टाकले. ते
ओरडतात की काय तुम्हाला समजत नाही का, तुम्हाला मारायचं आहे का आम्हाला, हे का करताय, कशाला करताय, असं तशा गोष्टी त्याच्या आईला बरं वाईट बोलायला लागतात. ते जातात, आई त्यांची क्षमा मागते, सॉरी सॉरी बोलते, ते लोक जातात. ते गेल्यानंतर आई संध्याला खडसवून विचारते की संध्या असं का केलंस तू. त्यावेळी संध्याकडे काहीच उत्तर नसतं. ती फक्त मान खाली घालून ऐकत असते, जसं काय तिने काही केलंच नाही. तर जेव्हा तिला आई वारंवार विचारते तरी तिच्यात काहीच रिग्रेट नसते. त्यानंतर आई तिला कानाखाली वगैरे मारते, तिला समजवते की बाई नको करू असं, कोणाचा जीव गेला असं असं तसं. आईला एकदम टेन्शन येतो, बाई नक्की मुलगी करते काय. तिला समजवते, रात्री बाबांना सांगते, बाबाही तिला ओरडतात, समजवतात आणि तो विषय तिथे स्टॉप होतो. दुसऱ्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलेलं की संध्या रोज संध्याकाळी खेळायला जायची. तर जेव्हापासून तिचं ते डोकेदुखी वगैरे चालू झाली ना, तर तेव्हापासून ती खाली तर जायची पण कोणासोबत खेळायची नाही. म्हणजे ती फक्त जायची आणि असं एका कोपऱ्यात बसायची आणि ती कोणाशी तरी बोलायची. एक अननोन फिगर, म्हणजे ज्यांनी ही स्टोरी सांगितली आपल्याला, त्यांनी नाव नाही घ्यायला सांगितले तिने मला. पण ती लोक जेव्हा खेळायची ना, ती बघायची की ती एकीकडेच बसली आहे आणि कोणाशी तरी बोलते. असं असतं ना की इमॅजिनरी फ्रेंड, एक मित्र बनवलेला तिने तिच्या इमॅजिनेशनमध्ये, आणि त्याच्याशीच ती बोलायची, गप्पा मारायची, हसायची, रागवायची, कधी कधी भांडायची. आणि ही मुलं वगैरे जाऊन तिला विचारायची की तू खेळायला येतेस का, चल खेळूया, असं तसं. तर ही त्यांच्यावर खूप जास्त ॲग्रेसिव्ह व्हायची आणि त्यांना मारायला वगैरे, दगडं वगैरे मारायची. तर तसं तर सगळे मुलंही तिच्यापासून लांब राहायचे. त्या दिवशी ती खेळून परत घरी आली. घरी आणि तिला खूप जास्त तहान लागलेली, बोलून बडबड करून असं तसं तिला तहान लागली. ती धावत धावत आली, किचनमध्ये गेली, आई जेवण बनवत होती आणि जाता क्षणी तिने लगेच तिथे पाण्याच्या ऐवजी ती तेलाची बॉटल घेतली आणि गटागट तेल प्यायला लागली. म्हणजे अख्खी ऑलमोस्ट त्यांनी बॉटल संपवलेली. आई गेली जवळ, आईने विचारलं काय झालं, तेलाची बाटली घेतली आणि आईने विचारलं काय झालं. तेव्हा ती एकदम वेगळ्या आवाजात बोलली की तहान लागलेली मला. बोलते पाणी पी, हे काय पितेस. तो बोलतो नाही मला हेच प्यायचं आहे, मला हे प्यायचं, पिऊन दे. आणि आईशी भांडायला लागली. आईने ती बॉटल हिसकावण्याचा प्रयत्न केला पण तिने आईलाही धक्का दिला जोरात. त्यानंतर आईला पण थोडं जाणवलं की भाई ही काहीतरी सही नाही वागत आहे. रात्रीची एकतर ते डोक्याला बांधून बसते, काय काय बडबडत असते. आणि तिचे जे आईवडील असतात ना, त्यांना ह्या भूताप्रेतांमध्ये काय बोलतात ते चेटूक वगैरे, त्याच्यावर त्यांना अजिबात विश्वास नसतो. तेही सुशिक्षित असतात आणि त्यांना असं वाटतं की कदाचित तिला मेंटल काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यांनी तिला मनसोपचार तज्ज्ञांकडे दाखवतात, सायकोलॉजिस्ट वगैरे. त्या सगळ्या गोष्टी तिच्यात ते ट्रीटमेंट सुरू असते. तर आईबाबा तिला एक गोष्ट सांगतात की आतापासून तू तुझ्या रूममध्ये नाही झोपायचं, तू आमच्यासोबत झोपायचं. त्यांना ही भीती असते की बाबा ही मुलगी काहीही करेल आणि काही होऊ शकतं. तर ते लोक बोलतात की तू आमच्यासोबत झोपायचं. ते लोक बेडरूममध्ये एकत्र झोपलेले असतात. आईची अचानक जाग उडते 2:30-3च्या दरम्यान. ती बघते की संध्या त्यांच्या बाजूला नाही आहे. ते बाहेर वगैरे, तर ते रूममध्ये बघतात वरती वगैरे, तर रूममध्ये वगैरे बघतात तर कुठेच नाही आहे. वॉशरूममध्ये बघते, वॉशरूममध्येही नाही आहे. तर त्यांना वाटतं ही परत किचनमध्ये तर नाही गेली काही वेडंवाकडं करायला. तर ते किचनमध्ये जात असतात की त्यांना हॉलच्या अंधारात एक आवाज ऐकू येतो. म्हणजे कोणतरी काहीतरी कापतं ना, त्याचा आवाज, की म्हणजे कोणतरी काहीतरी चिरतंय असा आवाज ऐकू येतो. एका त्या कोपऱ्यात, हॉलच्या कोपऱ्यात त्यांना एक सावळी दिसते, सोडलेले केस आणि तिचे हात हलताना दिसतात. आई जशी लाईट लावते तर तिथे संध्याच असते. पण संध्या जे करत असते ते बघून आई जोरात किंचाळते. जेव्हापासून संध्या अशी विचित्र वागायला लागली असते ना, की पिन्स टाकून देणं, असं तेल पिणं, हे पिणं, तर त्यांना समजतं की बाबा हिच्यात काहीतरी गडबड आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं ना, सगळ्या जे असे शार्प ऑब्जेक्ट आहेत, चाकू वाकू चमचे वगैरे, ते असे एकदम लपवून लॉक करून ठेवलेलं त्यांच्या ड्रॉवरमध्येच. ते जे किचनचं असतं ना, तिथेच त्यांनीच ते सगळं लपवून ठेवलेलं. तर त्यावेळी संध्या, आई जोरात किंचाळते. तर आई बघते तर संध्या आहे ना, संध्या काय करत असते की धागा असतो ना आपला धागा, जो असंच कोण सहजपणे काढू शकतो, तर त्या रात्री तिने धागा घेतलेला असतो आणि त्याला असं गुंडाळून तिने असं एक मोठं काहीतरी असं बनवलं असतं आणि ती तिच्या तोंडाच्या मध्ये अशी फिरवत असते. म्हणजे अशी फिरवत असते की तिचे जे हे इकडचे ओटांच्या इथे असतात ते कुठं फाडते ती फिरवून फिरवून, आणि तिला काहीच दुखत नसतं. म्हणजे आईला बघून ते जाणवत असते की
की म्हणजे काय करते ते 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 पेन आईला बघून जाणवतं, पण हिला काहीच फरक नाही पडत. ती फक्त आईकडे बघून एक विचित्र पद्धतीने हसते आणि ते फक्त त्याच्याने आपली ती फाडत असते तोंड. आई लगेच जवळ जाते, तिच्या हातातून ते हिसकावून घेते आणि जोरात कानाखाली वाजवते. त्यावेळी संध्या खूप जास्त ॲग्रेसिव्ह होते. ती उठते, आईला जोरात धक्का देते. आई भिंतीवर आपटते. तिच्या आवाजाने बाबाही धावत धावत येतात. बाबा बघतात की एकीकडे आई बेशुद्ध पडली आहे आणि दुसरीकडे संध्या जी आहे ना, ती अगदी लहान मुलासारखी करते. एक लहान बाळ असतो ना, म्हणजे जो 2-3 वर्षाची असेल, तशी एकदम करते. तशी आवाज काढते, तशी खेळते आहे. अशा पद्धतीने वागते. बाबाही तो दृश्य बघून घाबरतात. दुसरीकडे बघतात तर आईच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि आई तिथेच बेशुद्ध पडलेली असते. ते लोकं हॉस्पिटलला वगैरे कॉल लावतात, आईला नेतात, तिला नेतात आणि आणि तेव्हा त्यांचे एक नातेवाईक एक गोष्ट सांगतात, की तुम्ही एकदा हिला दर्ग्यात वगैरे दाखवा. कारण तिथे एकदा बघू ना, कारण हे जी ती करते ते नॉर्मल नाही आहे. तिला मग त्या बाबांकडे वगैरे घेऊन जातात, त्या मांत्रिकाकडे घेऊन जातात. तिच्यावरती ट्रीटमेंट वगैरे सुरू होत्या, सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि जेव्हा ते ट्रीटमेंट करत असतात ना आणि तिला विचारतात सुरुवातीला, तर ती काहीच बोलायला तयार नसते. म्हणजे एकदम गप्प असते, की एकदम म्हणजे स्टार्टिंगला तर ती अशी दाखवते, की ती एकदम नॉर्मल आहे. म्हणजे तिला काही झालंच नाही. एकदम जशी संध्या होती तशीच ते विचारतायत, "तुला काय झालंय?" तर "तुझं डोकं दुखत होतं का?" "नाही." म्हणजे एकदम संध्या, काहीच नाही. "तू अशी का वागलीस?" "मी कुठे वागली आहे?" "पण नाही, तुला हे टाके पडलेत इथे, ते कशाने पडले?" "ते मी खेळताना पडले मला." एकदम कॅज्युअली बोलते. पण जसंच त्यांनी काही गोष्टी मंतरल्या वगैरे, तर तिला खूप जास्त त्रास व्हायला लागला आणि ती एकदम विचित्र आवाज काढू लागली. तिला त्यांच्याकडे जी छडी असते ना, वेताची छडी, त्याच्याने मारायला लागले. तेव्हा ती बोलू लागली. तर तेव्हा ती बोलली, की "ही माझ्या घरी आली होती आणि माझ्यासोबत खेळत नव्हती. म्हणून मग मी हीच हिच्यासोबतच राहायला लागली." तर त्यावेळी ते बाबा विचारत असतात, "कोण आहे? काय आहे?" आणि सगळं ते हे करून फायनली 8 तासानंतर त्या सगळ्या गोष्टी संपतात. तर नक्की झालं काय होतं ना, की संध्या त्यांच्या जेव्हा बाजूवाल्यांकडे गेली होती त्यावेळी पाणी द्यायला, तोपर्यंत सगळं काही नॉर्मल होतं. पण जेव्हा ती पाणी द्यायला गेली ना, तर त्यांच्या घरी जे ते घर होतं, त्यांच्या इथे खूप वर्षांआधी म्हणजे जेव्हा हे लोकं राहायला आले नव्हते, तिथे जी फॅमिली राहायची त्यांच्याकडे एक मुलगी होती, म्हणजे 25 वर्षाची होती आणि ती स्पेशल किड होती. म्हणजे तिला थोडा मानसिक त्रास होता आणि ती कायम अशी लहान मुलांसारखी राहायची. ती झाली होती 25 वर्षाची, पण ती वागायची अगदी म्हणजे 5 वर्षाच्या, 4 वर्षाच्या मुलीसारखी. ती नेहमी गोष्टींनी खेळायची, अशा गोष्टी करायची आणि त्यामुळे तिचे आई-वडील तिला खूप वाईट पद्धतीने ट्रीट करायचे. नेहमी त्यांचं असं असायचं, की "तू आमचं नाव खराब केलंस" किंवा "तू अशी का वागतेस?" असं तशा गोष्टी होत राहायच्या आणि त्याच्याबरोबर ती आणि 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 तिला बऱ्याच गोष्टी समजायच्या नाही. ह्या गोष्टीचा आजूबाजूवालेही खूप चुकीचा वापर करायचे. म्हणजे तिच्यावर खूप अत्याचार वगैरे त्या लोकांनी केले होते आणि त्या सगळ्या गोष्टींचा राग घेऊन ती स्वतःला नेहमीच मारण्याचा प्रयत्न करायची. म्हणजे काही तिला शार्प ऑब्जेक्ट मिळाले, की स्वतःला त्रास द्यायची. इव्हन ती स्वतःला कॅरोसीन, त्यावेळी ते स्टोव्हनी वगैरे तर कॅरोसीन असायचे. तर ते तिने 2-3 वेळा लावून घेतले होते. अशा तशा गोष्टी तिने बऱ्याच केल्या होत्या. आणि एक दिवशी असंच काही करतेवेळी तिने ते आपलं मॉर्टिन असतो ना, मॉर्टिन किंवा गुड नाईट मच्छर मारायचं, तर ते ती प्यायली होती आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना कंटाळून तिच्या आई-वडिलांना, बाजूवाल्यांना सगळ्या गोष्टी करून टाळून तिने स्वतःचा जीव दिला. आणि त्यानंतर जे संध्या तिथे गेली, कदाचित तिला असं वाटलं असेल, कारण संध्या एक, जसं मी बोललो, की एक आयडियल स्टुडंट होती. सगळ्यांचं ऐकायची, कॉलेजमध्ये हुशार होती, खेळायची, सर्व गुण संपन्न होती. तर कदाचित तिला संध्यामध्ये मैत्रीण दिसली आणि ती तिच्याबरोबरच आली आणि ती तशी वागायला लागली हळूहळू, की म्हणजे वेड्यासारखी. कधी कोणाला पिन्स दिले प्यायला, सरबतामध्ये पिन टाकले, तर कधी आणि ते मी बघा बोललो, की ती सतत खालच्या म्हणजे मुलांना असं वाटायचं, की ती एक कोणाशी तरी बोलते, तर ती दुसरा कोणाशी न बोलता त्याच तिच्या मैत्रिणीशी बोलत असते, जी तिच्याबरोबरच राहते. आणि असं म्हणतात, की तिनेच तिला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एन्करेज केलं होतं, की असं कर, तसं कर, तसं कर. आणि म्हणून ती लहान मुलासारखी वागायला लागलेली. मला वाटतं 8-9 तासानंतर ती थोडी नॉर्मलाईज झाली. त्या बाबांनी सगळ्या गोष्टी तिच्या आई-वडिलांना सांगितल्या. तिची 3-4 आठवडे ती ट्रीटमेंट चालू राहिली. पण त्यानंतर ती बऱ्यापैकी नॉर्मल झाली. पण तिने बाहेर जाणं, खेळणं,
परत तसं राहणं म्हणजे ती कम्प्लिटली बदलली त्याच्यानंतर. जी ती आधी कशी बिनधास्त असायची, अभ्यासात हुशार होती, तर ह्या इन्सिडेंटनंतर ती अशी गुमसुमच राहायला लागली. पण थँक गॉड तिने त्या सगळ्या गोष्टी बंद केल्या. म्हणजे स्वतःला त्रास देणं, दुसऱ्यांना त्रास देणं तिने खूप कमी केलं. आता ती आहे, सगळं ठीक आहे, पण शांत आहे. तर हीच होती आपली पहिली स्टोरी. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही स्टोरी जर आवडली असेल, तर हाईप करायला विसरू नका. हाईप करा व्हिडिओला, त्याच्याकडेच आपण एक दुसऱ्या नवीन ऑडियन्सकडे पोहोचू. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.